महाराष्ट्रासह देशभरात सध्या विकी कौशलचा छावा चित्रपट तुफान हिट होताना दिसतोय। फक्त भारतातच नाही तर परदेशातल्या प्रेक्षकांनीही या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलंय। चित्रपट पाहून अनेक जण भावुक होतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर होत आहेत। आपण आता थिएटरमध्ये गारद देणाऱ्या मुलीचा जो व्हिडिओ पाहिला त्यावरून तिच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र गारद म्हणजे नेमकं काय? गारद केव्हा, कधी आणि कुठे द्यायची असते? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। गारद म्हणजे नेमकं काय हे समजून घेताना आधी पाहूयात पहिल्यांदा गारद कधी केली गेली। 6 जून 1674ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। यावेळी महाराजांची स्वारी हत्तीवरून दरबाराकडे आली। नगारखान्याजवळ पोहोचताच द्वारपालांनी एकमेकांना इशारा दिला। यानंतर गार्दी किंवा चोपदार पुढे आले आणि त्यांनी महाराजांची गारद दिली। एकंदरीत तुम्हाला कळलंच असेल की महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत गारद असं म्हटलं जातं। संस्कृतमध्ये याला बिरुद किंवा बिरुदावली असं म्हणतात, तर उर्दू भाषेत याला अलकाब असं देखील म्हणतात। प्राचीन काळापासून राजा जेव्हा आपल्या सिंहासनावर आसनस्थ व्हायला येतात तेव्हा ही गारद दिली जाते। सहसा ही गारद शिवजयंती किंवा शिवरायांशी संबंधित एखाद्या कार्यक्रमात, व्याख्यानात किंवा हल्ली गिर्यारोहक महाराजांच्या किल्ल्यावर गेल्यावरही देत असतात। त्यावेळी शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर असते। त्या प्रतिमेला नमन करून ही गारद दिली जाते। आता या गारदमध्ये जे शब्द वापरले जातात त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय समजून घेऊयात। गडपती म्हणजे गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचं अधिपत्य आहे असा राजा। गज अश्वपती म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज। भूपती प्रजापती म्हणजे राज्यातील भूमीचा व प्रजेचा पती म्हणजेच रक्षण करते। सुवर्णरत्न श्रीपती म्हणजे राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सोने यावर ज्यांचं अधिपत्य आहे असे महाराज। अष्टावधान जागृत म्हणजे 8ही प्रहर जागृत राहून राज्याच्या 8ही दिशांवर लक्ष ठेवणारे महाराज। अष्टप्रधान वेष्टित म्हणजे ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज। न्यायालंकार मंडित म्हणजे कर्तव्य आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे राजे। शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत म्हणजे सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत असलेले राजे। राजनीती धुरंधर म्हणजे राजकारणांच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज। प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजे मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवलाय असे महाराज। क्षत्रिय कुलावंतस म्हणजे क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले राजे। सिंहासनाधीश्वर म्हणजे 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर असे महाराज। महाराजाधिराज म्हणजे विद्यमान सर्व राजांमध्ये जे सर्वात मोठे आहेत आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचं स्वीकारलंय असे महाराज। आणि राजा शिवछत्रपती म्हणजे प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारलंय असे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कीर्तीचं वर्णन करणारा एक जयघोष म्हणजेच महाराजांची गारद, जी आजही प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात कोरली गेली आहे। आजही महाराजांची गारद ऐकताच प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून येते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणखी तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।